हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे सगळ्यांचा सध्याचा आवडता टॉपिक जो झालाय तो म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6. आणि प्रोमो तर रिलीज झालेत, प्रोमो 3-4 रिलीज झालेत. पहिला धमाकेदार प्रोमो घेऊन आलेले आहे. त्याचं नाव तुम्हाला कळलंय का? कळलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, नाही तर मी तुमच्यासाठी सांगणारच आहे. तुमच्यासाठीच मी आत्ता घेऊन आली आहे की काय काय आहे आणि कोण कोण कंटेस्टंट आहेत आणि कोणाकोणाचे प्रोमो रिलीज झाले आहेत. आणि जे मी सांगते ते असणार आहेत कन्फर्म, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिला प्रोमो जो रिलीज झाला आहे सगळ्यांची आवडती म्हणजे राधा पाटील. आता राधा पाटीलबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती डान्सर म्हणून ओळखली जाणारी आणि दुसरी तिची ओळख म्हणजे तिला कम्पेअर केलं जातं ते म्हणजे गौतमी पाटील सोबत. आता गौतमी पाटील आहे की राधा पाटील आहे हे सगळ्यांसाठी कन्फ्यूज आहे, पण मी तुम्हाला सांगते ती आहे राधा पाटील मुंबईकर. राधा पाटील मुंबईकर ही जी गौतमी पाटील सोबत म्हणजे जस्ट आता त्यांचं दोघींची जी कॉन्ट्रोवर्सी झाली त्याबद्दल जास्त जरा चर्चेत आलेली आहे. माझ्या मते राधा पाटील ही अशी व्यक्ती आहे जी स्पष्ट बोलणारी, घाबरणार नाही, जिथे पाहिजे तिथं बोलणारी आणि टास्क पण जशी जान्हवी किल्लेकर होती तशी पूर्णपणे जोर लावून करणारी. यावर तुमचं मत काय तेही तुम्ही मला कळवू शकता. राधा पाटील बरोबर जर बोलायचं झालं तर ही शांत बसणारी तर बिलकुलच नाहीये. डान्स नाही फक्त तर ॲटिट्यूड सुद्धा ती फुल ऑन घेऊन येणार. मला तर असं वाटतंय राधा पाटील ही पहिल्याच आठवड्यात नाव काढणार आहे. खूपच जबरदस्त हिचा खेळ राहील. ते मला तुम्ही कळवा तुम्हाला काय वाटतं ते. त्याच्यानंतर दुसरा प्रोमो आउट झालाय. सगळ्यांना असं वाटतं की तो रोहित राऊत आहे, पण तो रोहित राऊत नाहीये. सिंगर जो रोहित राऊत आहे जस्ट आता तो एका शोही जिंकला आहे, पण तो रोहित राऊत नाहीये, तो आहे करण सोनवणे. आता करण सोनवणे जर बोलायचं झालं की त्यांनी आता जो प्रोमो आउट झाले त्याच्यात त्याचं गाणं आहे बाळा बाळा, ज्या गाण्यावर जो हे आहे तो आहे करण सोनवणे, ज्याच्यावर तो डान्स करतोय तो आहे करण सोनवणे. करण सोनवणेच म्हणजे जे फोकस इंडियन, तो खूप फेमस एंटरटेनर आहे. घरात घरात पोचून त्यांनी सगळ्यांना छान हसवलंही आहे. कॉमेडी किंग म्हणून, रील्स मिमिक्री म्हणून ओळखलं जातं. माझ्या मते त्याचं लाईव्ह एंटरटेनर राहणार आहे. तो घरातलं सगळं एंटरटेनचं काम जे असेल ते करण सोनवणे घेणार आहे आणि त्याच्यानंतर गरज पडली तर बोलून सुद्धा आपल्याला दाखवणारा तो करण सोनवणेच राहणार आहे. आणि खूप त्याची जर आतापर्यंतची सगळी जर ओव्हरऑल हिस्ट्री पाहिली तर तो एक रील स्टार आहे आणि मिमिक्रीही खूप छान करतो. त्याच्यामुळे एंटरटेनचं काम आपण करण सोनवणेकडे सोपवूयात. त्याच्यानंतर पुढचं जे नाव आहे म्हणजे तिसरा जो प्रोमो आउट झाला आहे ते म्हणजे पूर्ण जे आहे बोल्ड अंदाज आपल्याला दाखवणार आहे ती म्हणजे सोनाली राऊत. आता सोनाली राऊत बद्दल जर बोलायचं झालं तर ती घराचं तापमान खूप वाढवणार आहे आणि ती हिंदी बिग बॉस सीझन 8 मधून आलेली आहे. म्हणजे तिला ओव्हरऑल बिग बॉसचं वातावरण काय असेल, इथे खेळी कशी खेळली जाते याबद्दल सगळं तिला माहीतच असणार आहे. त्यामुळे ती सोनाली राऊत सुद्धा खूपच छान एंटरटेनर ठरेल. त्याच्यानंतर तिचं असं असेल की गेम नाही बदलणार पण घराचं तापमान ती नक्कीच वाढवेल. बॉल एंट्री म्हणजे लक्ष सगळ्यांचं वेधून घेणारी असेल. कॅमेऱ्याला काम देणाऱ्याचं काम तीच करणार. कॅमेऱ्याचं काम आहे ना ती बरोबर करून घेणार कॅमेराकडूनच, असं तिचं राहणार आहे. त्याच्यानंतर तिचं ग्रॅमर, ड्रामा हे आणि तिचं स्ट्रॉंग ओपिनियन हे सगळं महत्त्वाचं ठरणार आहे आपल्यासाठी. आणि लोक असंही म्हणतात की निक्कीची जागा ती मिळवणार आहे. म्हणजे निक्कीला जर ह्या सीझनमध्ये कोणाला रिप्लेस करायचं असेल तर ते असेल की सोनाली राऊत. त्याच्यामुळे सोनाली राऊत हे नाव आपण निक्कीच्या जागेवर टाकूयात, म्हणजे तेही काम घरातलं व्यवस्थित होऊन जाईल सगळं. आता चौथं नाव येतं ते म्हणजे गुणवंत सदावर्ते. यांचा प्रोमो आला आहे. यांच्याबद्दल तर नवीन काही सांगायची गोष्टच नाही मला तरी असं वाटते, पण तरी पण तुम्हाला थोडक्यात त्यांचं इंट्रोडक्शन देते. जसं की चौथा प्रोमो जो कन्फर्म नाव झालेला आहे ते म्हणजे गुणवंत सदावर्ते. त्यांच्या जर पाहायला गेलं तर हे जर घरात घुसले तर घरातली शांतता बिलकुल राहणार नाही. मला तरी असं वाटतं बाकीचे कंटेस्टंट आणि गुणवंत सदावर्ते जर ठेवले आपण एकत्र तर मला वाटत नाही की घरामध्ये अजिबात शांतता राहील. वाद जास्त आणि थेट मुद्दे राहतील. हे जर घरात आले ना इथं तर शांतता आउट होणार आणि TRP इन होणार. गुणवंत सदावर्ते आले म्हणजे TRP बिग बॉसची इनच राहणार आहे, हे मी 100% सांगते तुम्हाला. वाद नको म्हणणाऱ्यांनी तर हा सीझन बिलकुल पाहू नका. माझं स्पष्ट मत आहे. ज्यांना वाद नको आहे, ज्यांना आरबाज आणि निक्कीसारखे चाळे नको आहे, असे काहींच्या कमेंट येतात, काहींचे मत येतात की बिग बॉसमध्ये खूप वाद होतात, हे होतात, बिग बॉस पाहायला
खरं सांगते, अशांनी तर बिग बॉस पाहूच नाही. जर ते गुणवंत सदावरती जर आले आणि तर ज्यांना वाद नकोय त्यांनी बिग बॉस पाहूच नये. हा माणूस म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना, चालतं फिरतं TRP बॉम्ब आहे, बॉम्ब. TRP बॉम्ब आहे. मग त्याच्यामुळे गुणवंत सदावरती आल्यानंतर सुद्धा बिग बॉसला चांगलीच TRP भेटेल असंही मी सांगते. आता याच्यामधलं तुम्हाला कोण कोण यायला आवडेल हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतायत हेही मला नक्की करून सांगा, कमेंट करून सांगा. लाईक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्की एक करा. थँक्यू. बाय.